तुमच्या मराठी चॅनलला ट्रॅव्हल EXP ला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तसेच नवीन व्हिडिओ सर्वात पहिले बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल EXP मध्ये। सध्या आपण आहोत रांजणगाव येथे, जे महागणपतीचं ठिकाण आहे। महागणपती म्हणजे अष्टविनायकातले जे 8 गणपती आहेत त्याच्यापैकी एक हे स्थान आहे। तर पाहूया आतमध्ये, जर कॅमेरा न्यू दिला तर आपण आतमधलं पण तुम्हाला दाखवूया। पण सध्या सर्वात पहिले घेऊया येवले अमृत तुल्यचा चहा। क्वालिटी चांगली आहे। हे आपल्याला 1 वर्ष झालेलं आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 200 शाखा आहे। 200 शाखा आहे। आणि हे चालू तसं कधीपासून झालं? 1983 पासून। आणि चहासाठी सर्वत्र फेमस आहे। फेमस आहे आणि प्युअर दुधाचा चहा आहे। प्युअर दुधाचा चहा। आणि जे चहा पत्ती वगैरे हे स्पेशल बनते, सगळं कंपनी। चहा हा एक विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो। सर्वात पहिले दूध उकळून घेतल्या जाते आणि पाणी आणि चहापत्ती हे वेगळं उकळल्या जाते आणि नंतर त्यामध्ये दूध टाकले जाते। चहा खरंच अप्रतिम आहे, टेस्ट खूपच छान। आपण आलो आहे कॉलेजची ट्रिप घेऊन। सगळे आपले विद्यार्थी, याच्या आधी कार्तिक, तेजस कुठे गेला नाही, तेजस, अर्पित आणि देवांश, चौघा आपल्या सोबत होते। हे आता सर्वजण पहिल्यांदा आले आहे। कसा आहे चहा? आजीला काय म्हणते? आजीला म्हण चहा पी ना आजी। अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत। पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे। या सर्व देवळांना पेशवांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले। महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणांच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे। या 8 मंदिरास मिळून अष्टविनायक म्हटले जाते। या गणपतींपैकी महाड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत, बाकीचे डाव्या सोंडेचे आहेत। श्री महागणपती हे रांजणगाव या गावी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे येते। हे मंदिराचं प्रवेशद्वार पुणे नगर महामार्गावर पुणे वाघोली शिक्रापूर मार्गे रांजणगाव श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे 21 किलोमीटरवर, तर पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटरवर आहे। आणि पुण्यावर रांजणगावला येण्यासाठी ST ची सोय आहे। तसेच नगर मार्गे कुठल्याही प्रायव्हेट गाडीने रांजणगावला उतरता येते। हा सर्व आपला ग्रुप आहे। हे आपले संघे सर, पण सर्व जण सेल्फी काढण्यात सध्या बिझी आहे। इकडनं एक्झिट आहे। हे आपले टूर मॅनेजर आहे। हा सर्व टूर यांनी अरेंज केलेला आहे। टूर अरेंज करत असतो। इंडस्ट्रियल, इंटरनॅशनल सगळे टूर अरेंज करतो। लहान मुलांसाठी गार्डन केलेलं आहे मंदिराच्याच बाजूला।
दर्शन झालेलं आहे. आता इथून आपण जाणार आहोत पुण्याला, जे इथून जवळपास 50 किलोमीटर दूर आहे. मिसळपाव हा पुणे साईडला मिळणारा अतिशय प्रचलित असलेला नाश्ता आहे. सर्वांना जोरदार भूक लागली असल्यामुळे राजमुद्रा या हॉटेलमध्ये आम्ही मिसळपाव खाण्यासाठी थांबलो. सगळ्यांना जाम भूक लागली आहे. कशी आहे मिसळपाव? मस्त मस्त राजमुद्रा हॉटेल राजमुद्रा म्हणून आहे, रांजणगाव ते पुणे रोडवर 5 किलोमीटर दूर. जात असाल इथून तर इथे अवश्य थांबा मिसळपाव खायचं. आता आपण आहोत इस्रो स्पेस टेक्नॉलॉजी सेल आणि सिडॅकच्या बिल्डिंगमध्ये, जिथे आज सायन्स डे आहे म्हणून नॅशनल सायन्स डेच्या प्रित्यर्थ इथे वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची प्रदर्शनी आहे आणि सर्वांना स्टुडंट्सना पाहण्यात मिळत आहे. सीडॅक म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग ही भारत सरकारची इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची इंडिपेंडेंट एक संस्था आहे. येथे सीडॅकचं एक सेंटर आहे, जिथे परम कम्प्युटर म्हणजेच सुपर कम्प्युटर ठेवलेलं आहे. येथे परम या सुपर कम्प्युटरचं मॉडेल तयार केलेलं आहे आणि समोर असलेले सर आणि मॅडम हे त्याच परम या सुपर कम्प्युटरची इन्फॉर्मेशन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहेत. तसेच सीडॅकने डेव्हलप केलेले वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्याची पण प्रदर्शनी इथे आहे आणि सर्व सॉफ्टवेअर्स वर्क कसे करतात त्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे देणं चालू आहे. सुपर कम्प्युटरचं मॉडेल जसं आहे तसंच आतमध्ये ॲक्च्युअली रिअल सुपर कम्प्युटर पाहता येते, पण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहेत. जर तुम्हाला सीडॅकला व्हिजिट करायची असेल तर नॅशनल सायन्स डेच्या दिवशी हे प्रत्येक विद्यार्थ्याला बघता येईल अशी सोय केलेली आहे. म्हणजेच हे सर्वांसाठी खुले असते, पण बाकीच्या दिवशी जर तुम्हाला यायचं असेल तर इथे परमिशन घेऊन यावं लागते. चलो एप्लीकेशन को बताया था मैंने कि चेंज करता है ये अधिकतर एप्लीकेशन ओपन सोर्स रहती है, बट हम इसको बिल्कुल ऐसे रन नहीं कर सकते. हम इसको पढ़ सकते हैं, बट इसको रन करना मतलब मुश्किल है. ये एक मॉलिक्यूल की ये डेंसिटी बता रहे हैं कि कैसे होता है पूरा. हिंदी मराठी तेलुगू ते सर्व सीडीज टायपिंगसाठी वेगवेगळ्या लँग्वेज मधल्या फ्री मिळत आहेत. पुणे टू भीमाशंकर हे डिस्टन्स जवळपास 110 किलोमीटर आहे. रस्ता हा संपूर्ण घाटाचा असल्यामुळे तेथे पोहोचण्यात जवळपास 3 ते 3.5 तास लागतात. रस्ता हा अतिशय सुंदर आहे. सह्याद्रीच्या रांगांमधून घाटांमधून जाणारा रस्ता हा अतिशय सुंदर असे लोकेशन्स प्रोव्हाइड करतो. रात्रीचे वाजले आहे 9:15. जवळपास आपण पुण्यावरून सीडॅकमधून व्हिजिट करून 4:30 वाजता निघालो होतो. रस्ता पूर्ण घाटाचा असल्यामुळे भीमाशंकरला येणारा वेळ लागतो. रस्ता थोडा खराब आहे आणि आता सध्या फ्रेश वगैरे होऊन आता इथे जेवायसाठी आलो आहे. हे आहे हॉटेल नटराज हॉलिडे रिसॉर्ट. हॉटेलच्या खालीच रेस्टॉरंट पण आहे. सगळे आपले मंडळी जेवायला बसले आहे. अरे कसं आहे जेवण? चांगलं आहे? काय आवडलं? शेवड्या आवडल्या फक्त, भाजी भाजी नाही आवडली.
थकले का जगणे जर आवडलं जेवण आता चालू करा. आता चालू करा जेऊ जेऊ तुम्ही घेऊन घ्या पहिले तुमचं झाल्यावर जेऊ. झालं का जेवण कसं होतं क्या पसंद आहे खीरी सबको खीरी क्या सब्जी वब्जी खाने नहीं क्या सर्वात चांगला आहे पनीर मटर पनीर दाल तड़का खीर तंदूरी रोटी जीरा राइस आलू जीरा. जेवण वगैरे सर्व आटपून आता सर्वजण खेळायच्या मूडमध्ये आहेत. तर सर्वजण खो खो खेळत आहेत. खेळल्यावर आता सर्वांची ब्रीफिंग चालू आहे, जिथे सर्वांना उद्या सकाळी जे जे करायचं आहे, जिथे जिथे जायचं आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात येत आहे. पुणेरी फोर्टला ठीक आहे. तर चढणे आणि उतरणे टाइम मॅनेजमेंट याच्यासाठी आहे की तुम्ही जर टाइम ऍडजस्ट केला तर त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे उद्या. ते जर नाही केलं तर भेटूया उद्या सकाळी आपल्या द कॉलेज ट्रिप सिरीजच्या दुसऱ्या भागात. आवडलं असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा.